नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कारले पिकाची लागवड कशी करावी आणि रोपं तुमची 15 दिवसाची झाल्यानंतर त्याला खताचा कुठला पहिला डोस द्यावा याची माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा आणि माझी या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगली वाटली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा बघू शकता, हा माझा कारल्याचा प्लॉट आहे. याच्यामध्ये मी हे बघू शकता तुम्ही BASF कंपनीचं नुनहेम रुशान हे चुहा कारला आहे. हे छोटा कारला आहे आणि याची मी लागवड केलेली आहे. याची लागवड करण्यासाठी तुम्हाला आयडिया देतो. मी 1.25 फुटाच्या ड्रिपचा वापर केलेला आहे लागवड करण्यासाठी आणि 2 लाईन अंतर हे 4 फुटाचं ठेवलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने लागवड करा, कारण उन्हाळ्यामध्ये 4 फुटाचं अंतर ठेवल्यानंतर वेल हे मंडपावर व्यवस्थित पसरले जातात आणि खाली सावली राहते आणि पाणी द्यायला आपल्याला त्रास कमी होतो. याची लागवड करण्यासाठी तुम्ही त्याची पूर्ण नांगरणी करून घ्या. त्याच्यानंतर 1.25 फुटच्या ड्रिपचा वापर करा. तुम्ही हे बघू शकता, मी हे 1.25 फुटाच्या ड्रिपचा वापर केला आहे आणि त्याची लागवड करण्यासाठी प्रत्येक 1.25 फुटावर मी आलं बनवलं आहे. हे असं पूर्ण आलं बनवलं आहे आणि आल्यामध्ये 2 बियांची 2 बी 1 बी अशा पद्धतीने लागवड केली आहे. याच्यामध्ये 2 बियांची लागवड केली आहे. याच्यामध्ये एका बियाची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये 2 बियाची लागवड केली आहे. अशा पद्धतीने 1 2 1 2 अशा पद्धतीने लागवड केली आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं करा आणि ही तुमची रोपं लागवड केल्यानंतर 6 ते 7 ते 8 दिवसानंतर याची उगवण चालू होते. कारण कारल्याचं बी हे थोडं हार्ड असते. पाणी एकदम जास्त देऊ नका, कारण कारल्याचं बी हे गारठू शकते. थंडी असल्यामुळं गारठू शकते आणि उगवण त्याची व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळं त्याला पाणी द्या. त्याच्यानंतर 3 दिवसपर्यंत पाणी देऊ नका. जमिनीमध्ये थोडी गरमी पण झाली पाहिजे. रोपांची उगवण ही बियाण्याची उगवण ही गरमीमुळे होते आणि ही तुमची रोपं समजा 15 दिवस झाल्यानंतर तुम्हाला त्याला खताचं नियोजन करायचं आहे. खताचं नियोजन मी सांगतो त्या पद्धतीने करा. हे तुम्ही समजा असे कारल्याची ही उगवण झालेली आहे, तर या आल्यामध्ये तुम्हाला त्याचं खताचं नियोजन करायचं आहे आणि ही आली पाडून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही शेणखत टाका आणि हे बघू शकता अशा पद्धतीनं खड्डा खणायचा आणि याच्यामध्ये पहिला डोस तुम्ही हे सुपला 15-15-15 हे खत आहे आणि या खताचाच वापर करा. याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालांश हे तिन्ही घटक समप्रमाणात आहेत आणि आपली रोपं ही लहान असतात. त्याच्यामुळं आपल्याला 15-15 खताचा वापर केल्यानंतर त्याला तिन्ही प्रकारचे घटक मिळून जातात. तो खड्डा खणल्यानंतर हा खड्डा खणल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही असं खत टाकून द्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर माती खेचून घ्या, कारण हे तुम्ही खत जेव्हा टाकल्यानंतर ते जमिनीत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालांश हा जमिनीत मुरला जाईल आणि त्या खत दिल्यानंतर आज खत दिलं तर उद्या संध्याकाळी त्याला पाणी द्या आणि खताची पावर तुम्हाला जबरदस्त मिळेल. 3ऱ्या ते 4थ्या दिवशी खताची पावर दिसायला तुम्हाला लागेल. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. माझ्या चॅनलमध्ये असेच तुम्हाला चांगले व्हिडिओ येत जातील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.